स्त्रीला समजून घेणं प्रत्येकाला जमत नसतं. स्त्रीला समजण्यासाठी पुरुषाकडेही तिच्या इतकंच संवेदनशील मन असायला हवं. स्त्रीमुळेच तर आपल्या ह्या मानवी जन्माचं अस्तित्व मिळालं आहे. तिचे मानावे तेवढे आभार कमीच पडतील. स्त्री एकच असते, पण तिची रूप अनेक. त्यातलं पहिलं रूप आई, दुसरं रूप ताई, तिसरं रूप मैत्रीण, चौथं रूप प्रियसी आणि अंतिम रूप हे बायकोचं असतं. आपल्या आयुष्याची सुरुवात ही आई ह्या शब्दापासून, रूपापासून होत असेल तरीही आपल्या आयुष्याचा शेवट मात्र बायको ह्या अंतिम रूपापर्यंत येऊन पोचतो. इथपर्यंत येता येता आपण सुरुवातीच्या स्त्री रूपातील 4 रूपांची मनापासून पूर्णतः ओळख करून घेतली की या अंतिम रूपात अर्थात बायकोच्या रूपात आपल्याला सुरुवातीच्या 4 रूपांची कधीही कमी भासणार नाही. स्त्री जन्म म्हणजे फक्त रांदा वाढा, उष्टी काढा या ब्रीद वाक्यापुरतं मर्यादित नाही. याची जाणीव स्त्रीच्या संवेदन मना अगोदर पुरुषी अहंकारी मनाला याची जाणीव होणे फार गरजेचे आहे. प्रत्येक पुरुषाला स्त्रीचा मान सन्मान जपता यायला हवा. फक्त एका दिवसापुरता स्त्रीचा मान सन्मान करून दिखाव्याचं सोंग घेऊन आपण जागतिक महिला दिन साजरा करण्यात काहीही अर्थ नाही. ज्या दिवशी स्त्रीला समाजात स्वतःला सुरक्षित असल्याचे जाणवेल, तिला तिच्या विचारांना मोकळ्या नभासारखं स्वातंत्र्य मिळेल, तिला समजून घेणारा तिच्या हक्काचा एक खांदा मिळेल, तिच्या स्वप्नांना तिच्या आपल्या माणसांचा मनापासून पाठिंबा मिळेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या देशात प्रत्येक स्त्रीसाठी उगवणारा प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणून ओळखला जाईल.